साहित्य दरबारतर्फे आयोजित शब्दनाद या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले। ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, शिवसेना शहर प्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले, आमदार चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, प्रशांत बदे, साहित्य दरबारचे संचालक विनायक धारणे, मनीषा धारणे, महिला आघाडीच्या शहर संघटिका राधिका हरिश्चंद्रे आदी यावेळी उपस्थित होते। ठाकरे म्हणाले, लोकांना काय हवे यापेक्षा त्यांना कशाची गरज आहे हे ओळखून काम करा ही शिकवण शिवसेना प्रमुखांनी मला दिली। मी स्वतःसाठी कधीच काही मागत नाही, त्यामुळे जे मनात आहे ते बोलायला अजिबात घाबरत नाही आणि त्यानंतरच्या परिणामांची चिंताही करत नाही, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले। मराठी साहित्याबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, वाचाल तर वाचाल ही शिकवण माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी दिली। त्यानुसार मी वेळ मिळेल तेव्हा वाचतो। साहित्य विश्व हे अलिबाबाच्या गुहेपेक्षा रम्य आणि आकर्षक आहे। येथे पुलं, वपू, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक भेटतात। आजच्या तरुणांना त्यांच्या विचारांची गरज आहे असेही ते म्हणाले। अगदीच आम्ही अक्षरशः नाही आणि कदाचित थोडंसं कमी वाचन असेल, पण पुस्तकाच्या पानावर मात्र शिवसेना प्रमुख, शिवसेना आणि शिवसैनिक यांचा उल्लेख हा ठळकपणे जितक्याशिवाय राहत नाही, एक फोटो घ्यायचा। आता तेंडुलकर साहेब म्हणाले की बाळासाहेबांचा जो स्वभाव होता तो थोडाफार माझ्यात आलाय की बोलल्यानंतर परिणाम दुष्परिणाम काय होतील याची पर्वा करायची। याचं कारण असं की आम्ही स्वतःसाठी काहीच मागितलं। बाळासाहेब मला नेहमी जे सांगायचे की लोकांना एक लक्षात ठेव म्हणत होतो की लोकांना काय पाहिजे ते देण्यापेक्षा लोकांना काय आवश्यक आहे ते देण्याकडे तुझं जास्त कळतो, ते देण्याकडे तुझं जास्त कळतो। आणि मला वाटतं त्याच निमित्ताने आज या पुस्तकाच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मी आलो। अनेक मोठी माणसं त्यांनी काय काय साहित्याचा खजिना निर्माण केलेला आहे हे आपल्याला या छोट्याशा गुहेमध्ये दिसतंय। अलिबाबाच्या गुहेपेक्षाही मोठी संपन्न अशी गुहा आहे। मग त्याच्यामध्ये पुलं आहेत, वपू आहेत, लोकमान्यांचं इकडे आहे, शिवराय आहे, अगदी आपल्या शिवसेनेबद्दल सुद्धा पुस्तक आहे, काही परदेशी पुस्तकांचा अनुवादित इकडे रूपांतर आपल्याला दिसतं आहे। या सगळ्या गोष्टी आपण वाचल्या पाहिजे, कारण माझे आजोबा नेहमी सांगायचे की जो वाचत नाही तो वाचत नाही, तो वाचत नाही। काही वेळेला असंही होतं की वाचलेला असतो माणूस, पण काहीतरी भलतंच वाचायला मिळतं आणि मग तो वाचत नाही, तो जातो फुकट। तर तसं हे नाही। ही जी काय पुस्तकं मी खास करून तुमच्या सगळ्यांचं ज्ञान आहे, तुम्हाला सगळ्यांना मी वाचकांच्या वतीने धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो की आत्ताच्या या युगामध्ये तुम्ही हे धाडस करतात आणि हा सगळा खजिना तुम्ही आज पुणेकरांना उपलब्ध करून देतात। हा प्रयत्न तुमचा असाच चालू जाऊ द्या आणि या प्रयत्नात कधी कुठे काही माझ्याकडनं आवश्यकता वाटली तर जरूर या, मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करत राहणार आहे। मंगेश तेंडुलकर म्हणाले, शिवसेना प्रमुखांच्या ब्रशचा फटकारा म्हणजे घारीची झडप होती। हातचे राखून बोलणारे आज अनेक राजकारणी आहेत, परंतु बेधडक बोलण्याची बाळासाहेबांची वृत्ती उद्धव ठाकरे यांच्यामध्येही उतरली आहे असेही त्यांनी नमूद केले। उद्धवजींच्याबद्दल मी काय बोलणार, मला त्यांचं आधीचंही गोष्ट मी ऐकलं आणि आता ते बोलणार तेही मी ऐकलं आहे। सेना प्रमुखांना जेव्हा ते फक्त व्यंगचित्रकार होते त्यावेळेला भेटलो असताना त्यांच्या स्वभावाची काही मजेदार गोष्टी त्या माझ्यापर्यंत पोहोचल्या। त्यातली एक अशी होती ते चित्र काढताना कधी पेन्सिलवर करत नव्हतं, आता शाई भिजवलेला ब्रश घ्यायचे आणि कोऱ्या कागदावरती त्याचा घेरट्या घालत असलेल्या गाडीसारखा तो ब्रश फिरायचा। आणि एकदा त्यांच्या डोक्यात निश्चित कल्पना आली की घार जशी एखाद्या कापडावर झडप घालते आणि त्याला उचलून आकाशात जाते, तसा त्यांचा ब्रश कागदावरती फटकारा टाकायचा आणि पुन्हा हवेत रंगावला जायचा। हा प्रोसेस मी अत्यंत जवळून पाहिलेला आहे आणि हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग होता। ते कधी कुठल्याही प्रसंगावरती पटकन रिॲक्ट झाले नाही। त्यांनी त्याच्यावरती साधक बाधक रीतीनं नीट विचार केला आणि नंतर त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना जो
पटला, पण ते नंतर मात्र मुक्तपणे बोलून टाकत असतात. मग त्याचे परिणाम बरे होत वाईट होत त्या सगळ्यांना ते सामोरे जायचे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या प्रांगणात हे प्रदर्शन 20 नोव्हेंबर पर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.